मुलीचं लग्न थांबतं. एका गावात लग्न मंडप सजलेला आहे. वाजत गाजत सगळे लोक जमले. वधू नेहा सजून मंडपात बसली आहे. तेवढ्यात अचानक वर पक्षाचा मामा येतो. मामा रागाने, लग्न मोडलं, आमची मागणी तुम्ही पूर्ण केली नाही, त्यामुळे हा विवाह होणार नाही. मंडपात गोंधळ. नेहाचे आई वडील रडत आहेत. आई डोळ्यात पाणी घेऊन, स्वामी, माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका. तेवढ्यात एक साधू वेशातील वृद्ध माणूस मंडपात प्रवेश करतो. त्याच्या हातात फक्त एक माळ आणि चेहऱ्यावर एक विलक्षण तेज. साधू शांत आवाजात, लग्न थांबवणं हे मोठं पाप आहे. मागण्यांच्या जीवावर संसार उभा राहत नाही. खरे संसाराचे वैभव म्हणजे प्रेम आणि विश्वास. मामा क्षणभर थांबतो. मामा फक्त त्या साधूच्या डोळ्यात पाहतो. त्याचे शरीर थरथर कापल्यासारखं होतं. तो आपोआपच शांत होतो आणि अचानक म्हणतो, मला माफ करा, पण हे लग्न होऊ द्या. लग्न थाटामाटात पार पडतं. आई मुलीच्या कानात हळूच म्हणते, तो साधू म्हणजे जणू साक्षात स्वामी समर्थच होते. तात्पर्य, स्वामी संकटांच्या वेळी स्वतः येऊन आपल्या लेकरांचं आयुष्य वाचवतात. आहे की नाही स्वामीचा चमत्कार? मानत असाल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.